डोकं वर करू दिले नाही. ओमकार एका चेंडूचा सामना केलाय. ॲक्शन रिप्ले बघा मागच्या चेंडूचा. फलंदाज हुक करत होता मात्र प्रेमनं खूप मागे गेला. तो खूप चांगलं जजमेंट होतं आणि चेंडू त्यानं खूप चांगला झेल आणि लगेच चुंबन देखील घेतलंय. फलंदाज बाद होते. 10 वरती दुसऱ्या धक्का षटकाची सांगता झाली. 5 षटकांची सामना आपण पाहतोय. आज मजा येईल स्पर्धेमध्ये कारण किंग ट्रॉफीचा शेवटचा दिवस. कारण ज्या पद्धतीनं किंग ट्रॉफी नेहमी लोकप्रिय बहुचर्चित असते. प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात फक्त एकच चर्चा किंग ट्रॉफीची. कल्याण डोंबिवलीतील अजून एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेनं प्रेक्षकांच्या मनावरती नेहमी अधिराज्य गाजवलंय. डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी. भरपूर वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. कोरोना काळामध्ये देखील ही स्पर्धा पावसाळी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही स्पर्धा थांबली नाहीये आणि या स्पर्धेचं निश्चित विश्वसनीयता देखील तुम्हाला पाहायला मिळते. नवीन षटकार प्रारंभ अतुल पाटील येत असताना एकूण 10 धावा 2 बासे आपण पाहतोय. सागर याला गोलंदाजीमध्ये. फलंदाज पुढे गेला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता मात्र नाहीये. अपील केलं होतं आणि पंचांना अपील फेटाळून लावलंय. ज्या कवसा संघानं मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तो थोडासा मात्र आता अडकला सुरुवात करत असताना. कारण ज्या कवसा संघानं पहिला सामना खूप चांगला रंगवला आणि जिंकला देखील, निसट्ट विजय प्राप्त केला, तो कवसा संघ त्याची लय, त्याचा मात्र रिदम थोडासा चुकताना तुम्हाला पाहायला मिळतो. कारण सुरुवात अजूनही चांगली झाली नाहीये. स्क्रीनवरती रेश्मा मलेकरला बघू शकाल आपण. सुंदर आणि गोड आवाज आज तुम्हाला ऐकायला मिळेल. वरती विकेट ऑन साईडला करत असताना वाडा कॅच. हर्षल चेंडू खाली. अजूनही धक्का मैदान होती. 3 धक्के 10 धावसंख्येवरती. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द कवसा टीम. झाली. जानमान क्रीडा मंडळ निळजे आणि सागाव संघ दोन्ही संघांना विनंती आपण रिपोर्ट करायचं. कारण 12 वाजता तुम्हाला एक्झॅक्टली रिपोर्ट करायचं. 11 वाजून 55 मिनिटं झाले. 5 मिनिटांमध्ये विदिन 5 मिनिट्स यू हॅव टू रिपोर्ट इयर ॲट एनी कॉस्ट. ना बॅक टू क्रिकेट. सुरुवात चांगली नाहीये कवसा संघाची. ज्या कवसा संघानं मगाशी निसट्ट विजय प्राप्त केला, ज्या कवसा संघानं मगाशी स्पर्धेवरती छाप टाकली, त्या कवसा संघाला मात्र आता चांगली सुरुवात करता आली नाहीये. 5 षटकांच्या सामन्यात सापाड संघाचं मी कौतुक करेन. कारण सापाड संघाने जो शतकचा दर्जा दाखवलाय तो मात्र हाय स्टँडर्ड दाखवलाय. कारण काय झेल टिपलेत. मगाशी प्रेमने सुंदर झेल टिपला, आता हर्षलने जमिनी लगत झेल टिपलाय. त्यामुळे गोलंदाज त्याची उपयुक्त दाखवू शकतोय. सच अ ग्रेट क्रिकेट फ्रॉम द सापाड टीम बट नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द कवसा टीम. कवसा टीम संघर्ष करते. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. बघायचं संघर्ष कितपर्यंत करावा लागणार आहे. गुड बॉलिंग विथ अ गुड पेस. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती दिशेवरती नियंत्रण बेदकता दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय सागरला. सागरकडे जेव्हा चेंडू दिला तेव्हा 1 गडी 2 गडी बाद 10 धावसंख्या होत्या आणि आता फक्त आपण 10 धावा पाहतोय. म्हणजे मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. गुड बॉलिंग. डाऊन द ट्रॅक आला होता फलंदाज. नाही जमलं चेंडू मागे. दोन्ही फलंदाज एका सेंडला. बाबूशा मला प्रश्न पडला नितीन कालन की हाच तो कवसा संघ ज्यानं मगाशी प्रेक्षकांची मनं जिंकली, ज्यानं थंडीमध्ये गरम वातावरण निर्माण केलं, तो कवसा संघ मला पाहायला मिळत नाही या सामन्यामध्ये. कुठेतरी सूर हरवला की काय कवसा संघाचा. आणि तो कवसा संघ ज्या कवसा संघानं मगाशी प्रेक्षकांची प्रचंड मनं जिंकली आणि किंग ट्रॉफी अक्षरशः गाजवली, तो कवसा संघ आपला रिदम चुकलाय मैदानावरती. 10 धावा 3 बासे त्यावर पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये की धावणे. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द सागर पाटील. शॉ बॅकअप लेन. फलंदाजाला बीट केलंय. फिंगर गोज अंपायर. 1 more विकेट गोज डाऊन. अनदर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धक्के दिलेत. एकही धाव नाहीये. या स्पर्धेमध्ये आपल्याला नितीन मेडन षटक पाहायला मिळणार का हा प्रश्न निर्माण झालाय. यस डीज आहे. बघायचं या स्पर्धेमध्ये आपल्याला मेडन षटक पाहायला मिळणार का. सागरचं मी कौतुक करा विसरणे. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द सागर पाटील. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं कंट्रोल. सच अ फॅबुलस बॉलिंग अटॅक इन P2 मध्ये एवढी सुंदर गोंची करणं एवढं सोपं नव्हतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आले होते. 2 गडी बाद झाले होते. आता परिस्थिती आपण पाहतोय 4 बाद 10. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द
सागर पाटील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, प्रभाव टाकणारी गोलंदाजी. फायनल ऑफ दिस ओव्हर. कट केला चेंडूला बॅकफुटला जाऊन आणि या स्पर्धेमध्ये मेडन षटक होतंय. एक दुसरं मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा आपण सागर पाटीलचं. व्हॉट अ बॉलिंग डीजे. सांगता फक्त 10 धावा. कवसा संघ आता 50 तरी धावा काढणार का? मगाची 50 धावा शून्य विरुद्ध कुठल्या होत्या संघाने डिपेंड देखील केल्या होत्या. 5